प्रकृती काही ठीक नाही आहे, पण म्हणजे त्यामुळे माझा आवाज पूर्ण बसलेला आहे. पण आम्ही शिवप्रेमी बांधव आहोत. आमचं शिवबाबद्दल प्रेम कधी थांबणार नाही. खरं तर असं म्हणतात जिथे मस्तक टेकवावे अशा नमस्काराच्या जागा खूप कमी आहेत. पण ज्यांचे नाव घेताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. 33 कोटी देवांची मंदिरे असतील पण त्यांची पूजा मात्र फार कमी लोक करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सिंहाच्या जबड्यात घालून यात मोजीनी जात ही मरण्यांची जात. छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला आम्हाला गुलामगिरीची जाणीव करून देणारे व उद्या 2.25 वर्षामध्ये भारताची राज्यघटना तयार करणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर पडलेली नसून कष्टकरी कामकरी या समाजाच्या तळहातावर असलेली आहे. हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. पत्थर सारे बॉम्ब बनेगी भक्त बनेगी सेना असे आपल्या भजनाच्या माध्यमातून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमच्या देवा अशी शिकवण देणारे श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज. शिव तुझे नाव निविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे छत्रपती शिवरायांना शिकवण देणारे म्हणजे छत्रपती शिवरायांचे खरे गुरु श्री राष्ट्रसंत तुकाराम महाराज. या सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विचार मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, इथे जमलेल्या तमाम मराठ्यांनो, शिवरायांच्या सुपुत्रांनो, तुकारामांच्या वारकऱ्यांनो आणि छत्रपती संभाजीच्या मध्यमावल्यांनो, आज खऱ्या अर्थाने मी माझी भाग्य समजेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मला माझे विचार मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल मी कुमारी साक्षी अशोक मेश्रामची कार्यक्रमाच्या आयोजकांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करेन. आणि खऱ्या महापुरुषांना पवित्र अशा वातावरणामध्ये बसल्या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या वाजवून मानवंदना देऊया. माणसं मंडपात किती बसली आहे हे महत्त्वाचं नाही, मंडप तर रोजच भरतात, पण मंडपात बसणाऱ्या माणसांमध्ये खरे कामाची माणसं किती आहेत. मेंढूंची संख्या वाढण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतलेला आहे. गर्दी नसली तरी चालेल, पण शिवविचारांची गर्दी मात्र असावी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. धाया वाघाला समोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. मित्रांनो, आम्ही सर्व बारावी झालेले मुलं आहोत. आम्हाला काटकोन शिकवला, त्रिकोण शिकवला, चौकोन शिकवला, षटकोन सुद्धा शिकवला, पण मात्र शिवबांचा दृष्टिकोन कधी शिकवलाच नाही. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 4थीच्या पुस्तकात सांगितलंय की शिवाजी महाराजांनी शाहिस्तखानाची बोटं कापली, अफजलखानाचा मोठा पाय काढला. शाहिस्तखानाची बोटं कापली एवढंच सांगितलंय, त्या पुढचा इतिहास मी ठेवलाच नाही. तो इतिहास खूप शाहिस्तखानानेच घेऊन ठेवला. शाहिस्तखानाला दररोज धैर्य यायचं, दररोज
डायरीमध्ये लिहून ठेवायचा. त्याने लिहिलंय, ज्यावेळेस त्याची बोटं कापली ना त्यावेळेस सगळीकडे धावपळ सुरू होती, सगळीकडे पळापळ सुरू होती. तेवढ्यात शाहिस्तेखानाची बहीण हे शाहिस्तेखानाकडे धावत धावत आली आणि म्हणाली, गजब हो गया, गजब हो गया, ये शिवा मेरी बेटी का उठा कर दे गया. हे एकटाच शाहिस्तेखान म्हणाला, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है, मगर ये शिवा किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. हा इतिहास आहे. बाबांनो, तुमच्या चंद्रावरही डाग असेल पण मात्र शिवाच्या चरित्रावर एकही डाग नाही. हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. हा इतिहास आहे. म्हणून आम्हाला इतिहास ऐकायचा आहे. माझ्या शिवप्रेमी बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वकाळामध्ये काय घडलं? एकीकडे धीर मारला गेला तर दुसरीकडे सका भंग मारला गेला. काय झालं? एकीकडे धीर मारला गेला तर दुसरीकडे सका भाऊ मारला गेला. माझ्या जिजाऊ महासाहेबांनी रडायचं तर रडायचं कुणासाठी? तर या जिजाऊ महासाहेब रडत होत्या तर या नादार महाराष्ट्रासाठी. काय जिजाऊ महासाहेबांना वाटलं की आपल्याच माणसाचं रक्त आहे.